मस्त आणि मजेत ना. मी अश्विनी तुमचं माझ्या अशोक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आज सुद्धा मी तुम्हाला एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे, तो तुमच्याशी शेअर करायचा होता, तो मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे. तर बघा, तुम्हाला मी काल सुद्धा मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवला होता, जो त्या कस्टमरचा होता. तर त्याची स्टोरी अशी आहे की यांची जी मुलगी आहे ती माझी कस्टमर आहे आणि त्यांचा ब्लाऊज स्टिच केल्यानंतर त्यांना आवडला होता. परवा मी तुम्हाला सांगितलं होतं, परवाच्या पण एका व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या सुनेनं शिवून नेलं, सासूने सुद्धा शिवला आणि मुलीचे ब्लाऊज बघून त्यांच्या आईने टाकली होती. तर त्यापैकी हे एक त्यांचं ब्लाऊज आहे. तर तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, हे ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे त्यांचं. फोरटक्समध्ये ब्लाऊज आहे हा. तर बघा, हा ब्लाऊज जो आहे तो फोरटक्समध्ये स्टिच झालेला आहे. तुम्ही याचे फिनिशिंग बघू शकता, किती सुंदर आलेलं आहे. फ्रंट नेक आहे, तुम्ही पूर्णपणे राऊंडमध्ये स्टिच केलेला आहे. त्यांना राऊंडमध्येच हवा होता, सो मी राऊंडमध्ये स्टिच केलेला आहे. आणि गळा तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं याला मी हात शिलाई करून घेतलेली आहे बघा. आणि ह्याच्याने ब्लाऊजला किती सुंदर असा लुक आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर लुक आलेला आहे. आणि ब्लाऊजला पफ सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे फ्रंटला, फोरटक्सला. तर बघू शकताय तुम्ही, किती सुंदर असा याला पफ सुद्धा आलेला आहे. तर बघा, आणि हे ब्लाऊज बघा, हे स्लीव आहे ते मी सिंपलच केलेला आहेत बघा. तुम्ही थोडासा जॉईंट द्यावा लागलाय, कारण कापड अपुरं पडलेलं आहे सो. आणि ब्लाऊजला इथं, स्लीवला इथं आणि इथं लेस लावून मी स्लीवला सुद्धा थोडंसं डिटेलिंग दिलेलं आहे, जेणेकरून स्लीवला सुंदर असा लुक यावा, यासाठी दोन्ही साईडला मी लेस लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा तुम्ही बॅक साईडला बघा तुम्ही, एक वेगळाच मी सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा असा इथं शिवलेला आहे नेक. किती सुंदर नेक आलेला आहे, खूप छान वाटतोय, मला खूप आवडलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, याला मी पायपिंग लावलेली आहे. याला लेस जरी लावली असती तरी सुद्धा लुक छान आला असता, पण मी त्यांची डिमांड होती की मी तिथं लेस न लावता पायपिंग करावी. सो मी ही रेडीमेड पायपिंग भेटते मार्केटला, तर ती आणून मी इथं जॉईन केलेली आहे. तुम्ही बघू शकता, किती सुंदर फिनिशिंगमध्ये ही ही पायपिंग सुद्धा लागून गेलेली आहे ब्लाऊजला. आणि थोडंसं इथं थोडीशी लेस लावून घेतलेली आहे. तसा त्यांनी मला फोटो पाठवला होता, अगदी तसंच शिवा म्हणून सांगितलेलं. आणि ही नॉड केलेली आहे. आणि नॉडला बघा, सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी याला मी लटकन लावून घेतलेल्या आहे. तर बघा तुम्ही, अशा पद्धतीचे लटकन मी लावून घेतलेले आहेत. प्रत्येक ब्लाऊजला नवीन काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करत असते. कस्टमरनं मला अजिबात सांगितलं नव्हतं लटकन वगैरे कशी लावायची तर ते मी मनानं लावून घेत असते. म्हणजे कस्टमर सुद्धा आपलं खुश आणि आपल्यालाही ते खुश झालं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्या मनाला होणारच समाधान, हे खूप मोलाचं असतं. तर बघा, हे किती सुंदर अशी मी ही बॅकनेक डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी याला जी पायपिंग स्टिच केलेली आहे ती मी अंडरग्राऊंड स्टिच केलेली आहे. तुम्ही बघू शकता, याला जी नॉड मी लावलेली आहे ती सुद्धा आतल्या साईडनं लावलेली आहे, अजिबात वरच्या साईडला किंवा आतल्या साईडला दिसत नाहीये, त्याच्या आतमध्ये लावून घेतलेली आहे. आणि ही पायपिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडनं मी दाखवते तुम्हाला. बघा किती सुंदर अशी आणि फिनिशिंगमध्ये लागून गेलेली आहे. तर अशी अंडरग्राऊंड पायपिंग कशी लावायची हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन शेअर करण्याचा. आणि तुम्ही बघू शकताय. आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि यांचा अजून एक ब्लाऊज मी शिवलेला आहे, स्टिच केलेला आहे, जो मी तुम्हाला काल दाखवला होता तो. तर बघा, हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज बघा, हा काल दाखवलेला मी तुम्हाला. हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज. तर हे माझ्या कस्टमरच्या मम्मीचे ब्लाऊज आहेत. ते जिथे राहतात तिथे सुद्धा खूप सारे टेलर आहेत, तरी पण त्यांना माझं फिनिशिंग आणि माझ्या शिवण्याची पद्धत खूप आवडली, म्हणून त्यांनी माझ्याकडे हे ब्लाऊज आणून दिलेले आहेत. जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला माझ्याकडे त्यांनी ब्लाऊज आणून टाकलेले आहेत. मला वेळच भेटत नव्हता ब्लाऊज शिवायला, सो मी फायनली त्यांचे ब्लाऊज स्टिच करून दिलेले आहेत. आणि त्यांना काल कॉल केला होता, तुमचे ब्लाऊज रेडी आहेत. मुलीला केला होता, आईचा नंबर नाही आहे माझ्याकडे, तर तुमच्या मम्मीचे ब्लाऊज रेडी आहे, तुम्ही येऊन नेऊ शकता म्हणून. तर बघा, आज ते येतील न्यायला, म्हणून म्हटलं ते यायच्या आधी तुमच्याशी हा ब्लाऊज शेअर करावा, तुम्हाला सुद्धा डिझाईन दाखवावी. आणि याचं फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकताय. याला सुद्धा मी बघा आतल्या साईडनं अशा पद्धतीची पट्टी लावून घेतलेली आहे गळ्याला. आणि
हात शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून ब्लाऊजचा लुक तुम्ही अगदी जवळून बघू शकताय. किती सुंदर दिसते बघा इथं. आणि इथं जर मी पायपिंग वगैरे केली असेल थोडासा लुकमध्ये फरक पडतो बरं. आणि खालच्या साईडला याला सुद्धा बघा तुम्ही मी इथं हात शिलाई करून घेतलेली आहे, कमरपट्टीला सुद्धा. आणि अशा पद्धतीने हा ब्लाऊज इथं माझा रेडी झालेला आहे किंवा मी रेडी केलेला आहे. तर कसा वाटतोय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज जरी आपले चॅनल पाहत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोर येणाऱ्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे काय व्हिडिओ अपलोड करत असते किंवा जे काही तुमचे शेअर करत असेल तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात आधी येतील, त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. सो यासाठी मी सांगत असते की तुम्ही सबस्क्राईब करून झालं तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करत जा, म्हणून जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ मिस व्हायला नको यासाठी. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.